लालबागच्या राजाच्या विसर्जनाचा वाद हा विनाकारण असल्याचं विधान लालबागच्या राजाच्या मंडळानं केलेलं आहे। हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवून बदनामी केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। हायकोर्टामध्ये उद्या अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा लालबागच्या राजाच्या मंडळानं निर्णय घेतलेला आहे। समुद्राला मोठी भरती असल्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रविवारी विलंबानं झालं। मात्र विसर्जनाबाबत हिरालाल वाडकर यांनी खोटी माहिती पसरवली आणि बदनामी केली, त्यामुळे वाडकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय मंडळानं आज घेतलेला आहे। उद्या हा दावा दाखल केला जाईल। आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत, मात्र यंदा मंडळानं गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं असं हिरालाल वाडकर यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्यांचं हे म्हणणं पूर्णपणे खोटं आहे। वाडकर यांचा लालबागचा राजा मंडळाशी काहीही संबंध नाही। कधीच त्यांनी राजाचं विसर्जन केलेलं नाही। केवळ प्रसिद्धी आणि बदनामीच्या हेतूने त्यांनी हा व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। त्या विरोधात मंडळानं हायकोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतलाय।